विठ्ठल विठ्ठल हरी ओम विठ्ठल 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 बंद करा ते विठ्ठल. का बरं? मला जायचंय, मी चालले निघून. काय म्हणली? हा, तू का काही चुलत बायको आहे का ग माझी? चुलत बायको नाही, तुम्ही उठली. तेवढं तरसावलंच मला. बरं तुला काय दारू मग? नाही दिली? मी दारू पितो, तुला दारू दिली नाही तुम्ही का? अजून 4 बाटल्या प्या. मी मग? दारू मागितली का तुमच्या पैशी? मग तुला त्रास काय दिला मी? नाही, सारखा दररोज त्रास आहे. काय त्रास द्यायला लागतो एवढा? किती त्रास आहे दररोज? अगं तुला त्रास हा? आहे काय माझ्या? काय त्रास आहे? हा. दररोजचा त्रास आहे. किती त्रास आहे? म्हणूनच वाढले का सारखे नु? भांड्यात राहत्या मला काही. कुल्याचा पत्ता राहिला नाही, ते मोठाले झालेत. मग आणि आता मला मी म्हणते काय त्रास दिलाय. दुसरं काही खाते काय तुमच्या इरायत? माझा खाती का काय करते नाही, मी? तुमच्या काय- इरायत खाते का मी? मी चुली जवळ आलो का? अहो एवढं एवढं काय केलं ते एकटी खात नाही म्हणत्या असं तसं. आणि मग तुला काय त्रास आहे? मग सारखं भांडत राहत्या. इकून आलं का भांडत्या, तिकून आलं का भांडत्या, हे करती ते अगं त्याला करती. काहीतरी कारणच राहतंय भांडायला. काय कारण राहते? तू तुम्हाला काहीतरी काही कारण नसलं तरी भांडत्याच तुम्ही. हा मग मला भांडायलाच आहे तुम्ही फक्त. मला आंबली येतोय आंबलच आहे तुम्हाला भांडायचं. भांडायचा. हा, आंबलच आहे. मागे 4 महिने गेली. 4 महिने गेली मग तुमच्याच खोडीमुळे गेले ना. तुमचीच खोड ना. माहिती मग? काय हाल झाले हा. तुला माहितीये का ग? मग म्हणूनच भांडू नाही माणसानं, बोलू नाही ना हा. असं. तोंड बंद करून घ्यावा. तोंड आणि तुला बंद करून- सगळे मार्ग खुले करून द्यावा. नाही नाही, तुम्ही काय तोंड बंद करेल राहतं? तुमचंच चालू राहतं म्हणून मी चालले आता नाही, राग. करतो ना मी. तोंड बंद करतो आणि तुला 4 रस्ते मोकळे करून देतो. तुला तेव्हा म्हणाला येईल ते कर तू. आता जे मी काय मनाला मी येईल काय ते कर. करणार आहे? 4 जे तुला मोकळे वाटेल ते कर. तुला काय येईल ते कर. काहीच करीत नाही मी. मग? ही तुमची ना भरम नाही, भरम काहीच करीत नाही मी. भरम आहे तुमचा. काहीच करीत नाही, फक्त माहेरी पळते या वयामध्ये. मारी मग त्रास असल्यावर काला बसायचं इड. अगं तुला पवर किती वळ तुझ्या पाठीवर. मस वळ हे काय लागल तेवढी? अरे काय हा? खोटं बोलत इड हात वर वय ना, एवढं मारेलय परवाच्या दिवशी. हात सुद्धा असं सुद्धा वरवत नाही. बाथरूम मध्ये जाताना पडली ना म्हणते. काचा बाथरूम मध्ये पडले? म्हणजे अशी तू या काठीचेच वळ इड पा नाही तर अजून. खोटे आरोप माझ्यावर करू नको. हा महादेव आहे. हा, हा माझ्यावर आळगी होऊ महादेव नको. लय खरा महादेव होय. हा, तू खरा असो का? खराच खरा आहे का? कोण मी? तू खराच नाही वय अरे बा, आता अजिबात खरा नाही आधी तू. मारेल नव्हतं, हा. पण आता ना हा. तुझ्या आईला तुझं नाही मुलं नाही जावं ते लागलं. बाबा, हा म्हातारा आहे ना मा या बाई हात एक तर ठेवलाय मोडून. मग एक हा? काम कर. हा, तुला जायचंय ना, हा जायचंय मला. तो सगळं गबाळ घे हा आणि फारकत दे मला. हा, सगळं गाबाळ घेते आता. एकाही गाबाळच घेते, सगळं जाते निघून गाबाळ घेऊन. एकंच गबाळ घेते. मग हे घेते ना हे हे गाबाळ. काला घेतली? मग हा, तुझं घे तेच आणि तर. मला फारकत दे पहिली. फारकत आता या वयात फारकत मागा लाज वाटते का काही? कोणला? लाज आहे का काही? लाज महिला हा? ती तुझ्या हा? आईच्या गावात ये तुझ्या- बाबा. हा? हा माझ्याकडं फाकर पैसे मागती. हा, पैसे मागते मग कोणा का मागायचे? मी काय तिकडे एखादा ठेल काय पैसे अगं, मागायला? जाती का आला तिकडे हा? तू? नाही म्हण माग पैसे मागते. तो कोणा का मागायचे काय? मी काय तिकडे ठेल का काय एखादा? म्हणतो माझा हा? ऐक. हा. थोडी गार बोल. तुला एक सांग का? गार बोलायला गार बोलायचे दिवसच ठेवले नाही तुम्ही. तू ऐक. तू उठपळ थोडस कुरबुर झाली का माहेरी जाती. हा, आणि मी मग काय ही करायचं? कटकटी नाही डोकं बधीर झालं ना पार. मी करू काय सांग इडे हा? का? नाही म्हणले बरी बधीर झालं एक कटकटी ना. कटकटी मग जरा गपचित बसायचं ना. हे काय करते, ते काय केलं, आमक केलं, माझा पालानं केलं, महाभजनचा- बिस्तानं केलं, अगं. चालूच कुरकुर कुरकुर कुर. महाभजन चालू होतं. तू काल आली मध्ये कटकट करायला? हा, भजन चालू होतं. तो लय खरं भजन. पंढरपुराला जाय ना 2-4 दिवस मग. काला जाती पंढरपूरला? हा? तिकडंच भजन कर पांडुरंग इडे. देवाला इडे बोली. तुपा का देव एवढी ताकद आहे पाठ्यामध्ये. असं आहे का? हा. बया आखी पंढरीची इडे बोलव मग. पंढरीची काय आख्या पंढरीची काही गरज नाही. मला मग? फक्त एकटा इठोबाच पाहिजे. असं आहे का? हा. हा, मग मग काय इडे येणार आहे तो? मी काला जाऊ तिकडं? बया. तुला जायचं तर जाय. लय नियम तुमचे पके नियम आहे म्हणून देव येतो तुमच्या पशी. तुला एक सांगतो. हा तुला जायचंय ना हा तर येळवारी निघ. हा, हा, नाही तर पण बिगर फारकतीचं जाऊ नको. काची फारकत? मग तुझं माझं सबंध तुटला समज. फारकत यायची तिकडं मागायला. कुठं? तिकडे यायची मी. काही गरज नाही. हा. तुला इडून जायचंय ना. हा, मला तुला इडून कसं जायचं. रिकामं जाऊन देणार नाही, नाही. हा, फारकत. तुला काय वाटलं? मी ते मागे 4-6 महिने गेले. 4-6 आता महिने इथं आपली काही- खोड काम येते ना आपल्याला. काम खोड माझी खोड मला माझ्या जवळच राहू दे. हा. बर का? हा. पण तू नीट वाग नीट. आता मी नीट वागून म्या काय केलं? आणि मी हा? काय केलंय मग? नाही म्हणले म्या काय केलं नीट वागून? हा? तू एक काम जाते कर. माय मी. हा, नाही तू हा. तू पिशी भर हा, आणि दळून जाय बरं. जाते मी. चालले दळ इडून. चालले. पुन्हा येऊ नको. नाही नाही परत नाही येणार. रामकृष्ण हरी विठ्ठल. बसले का दादा?
बसलो बा बस. कुठे गेलता? गेलतो मळ्यामध्ये, काय केलं? मोटर चालू केली, त्याला माकडा पाणी लावून भूक लागली, मालूच जावं लागेल. जेवायला आता का इकडं खातो काय? का बरं तुझ्या गेली पुन्हा राग राग. म्हणजे अरे तिला नुसतं निमित्त पाहिजे. काय मग चहा करून दे. मी चाले माहेरी, मी चाले मा बापाच्या घरी, मी चाले मा भावाच्या घरी. मग आता हे कवर अवघड झालं तुमचं. शिरप्या, हा. माझं एक मत आहे. काय तुला दुसरी आई करतो का? बोल ना. अरे दादा ते मन खरे, पण मात्र या वयामध्ये आता तुला ए वयन फी मरू दे, जाऊ दे. अजून चांगल्या चांगल्या करील. पण हिला समजून सांगू ना आपण. अरे भाऊ किती समजून सांगलो, तिच्या फक्त पाया पडायचा राहिलो होतो. पाया पडलो असतो, पण तिनं फक्त देवीचं पात्र घेतलं असतं तर मी पाया तिच्या पडलो असतो. पण एवढं तुमचं होतंय काय, होतंय काय नेमकी? तुमचं होतंय काय नेमकी? होत काहीच नाही. मग फक्त झाला का स्वयंपाक? का आली का अगं? आणि तुमचं काय भूत भरलंय काय, आणि आमकं भरलंय काय, आणि तमकं भरलंय काय, आणि खात्या किती? हां हेच चालू बाबा. दादा हं. माझं झालं डोकं आऊट. का बरं? मी आईचा भाग घ्यावा का बापाचा भाग घ्यावा? अरे सत्य पाय ना भाऊ. हं? जिकडं खरं असेल तिकडं भाग घे. मी राग भरणार नाही. जर तुझ्या आईचं खरं जर असेल ना, तू खुशाल बाजू धर. हं? अरे जेवायला मागलं तरी पिशी भरती, चहा मागितला तरी पिशी भरती. नाही आहे तिचा स्वभाव थोडा टाईट आहे, पण मग आता कसं आहे, काय गोष्टी समजून घ्यायचं राहते दादा. आत्ता समजायला टाइम राहिला का? आता फक्त बायको जवळ असून गप्पा गोष्टी करायला टाइम आहे, बाकी समजावायला टाइम नाही. मामा काय झालं? का बरं एवढे तक करून राहिले कावाची? काय झालं त्याचं काय नाही, नवरा बायकोचं काय. बया ह्या वयात तुमचं काय चाललंय? कावाचे भांडणं झाले. मी तिकडे होते कांद्यांकडं. तू ऐकलं का? चालू होतं, मी ऐकला. ते कुठे गेल्या? ते कुठे ती गेली. याच्यात आहे ना काजल, गेल्या परत? हा. काजल त्याच्यात म्हातारे शांतता घेत नाही, म्हातारी शांतता घेत नाही. शिरप्या हो, मग जापात गेलं तर असं घेऊन या काय म्हातारीला. मरू दे. ए बाय असं काय करते हो मामा तुम्ही? मी शिरपतला सांगितलं, हा? भाऊ ही लय देखणी लय जाड जोडण लय मोठी असेल ना, मला एक छोटीशी येडीवाकडी बायको कर. अरे बाबा छोटे मोठे बायको ते. बायको मग आता या वयात? सुन बाई, तुला खरं सांगू का, विचार कर तू. हिचं जर महिन्यातून आणि 8 दिवसातून माहेर उड्या मारतय, मी कुठं उड्या मारू कड्यावरून? अहो, ते काला माहेरी जातील. माहेरी नाही जाणार. माहेरी ते भाऊ हे करतात, त्या लेकीकडे जायला बसले. हे बाबा इथून डळती मग ती माहेरी जाती का? मामा पण या वयात लोक नाव न ठेवणार का? हे बाबा नाव नातू ठेवू. झाले, पंतू झाले, आता नाता पंतांचे लग्न व्हायवर आले. हा, आणि तुम्ही असे विचार करीत आहे का? बाई हो काय होय? तर मा झालं डोकं आवड. म्हणजे तुम्ही राजी झाले का काय? विषय मला आईचा भाग घेता ना, मला बापाचा भाग घेता ना. पण मग तुम्ही राजी झाले ना? राज नाही वय. का मामा म्हणताय? त्या म्हातारीला उठले का सुटली, लिके का उठली सुटली, बाहेर उठली सुटली का तिकडे. तुला कसं वाटतंय सुन बाई? आता नाही चांगलं वाटत, त्यांनी नाही जावा. पण मग आता असं दुसरं लग्न करणं मला आता नाही. काय तसं नाही. मात्र राहिलं मा धार्मिक, त्याला राहिलं हरी पार्टी असं. भजन येते, आणि म्हातारी मध्ये बोंबीर कांते नाही, सुकट कांते नाही, ये नाही ते नाही. लय लय मला असं मा डोक्याचा गोंदा होऊन गेला गोंदा. अरे भाऊ तो अनेक गोंधळ झाला, पण माझं अख्खं पिकलंय डोकं. मग आता तुम्ही काय बापाला बायको करून देताय का काय? मग मी काय एकटा मरू? हा, एकटा मग मला एकटा मरू? मग काय बी बोलत आहे बाई. पाहिजे तुम्ही काय करा, म्हणजे तुम्ही पक्की तयारीच करून घेतली काय लग्न? काजल तो म्हण मी सगळं मान्य करतोय. दादा मात्र आहे, पण त्याचं मन नाही मात्र व्हायला अजून. हा मन अजून लय नव्हतं अजून नाही मला त्याचं. बायकोची खूप गरज आहे. हा अहो मग म्हातारीला घेऊन या जाऊन. मग हे असं काय आहे? मग तुम्ही आज आणा आणि उद्या जाऊ द्या. म्हातारी लय टाईट आहे बा. म्हातारी ऐकायचं म्हणजे आज दुसरी म्हातारी बितारी पाहून ठेवली न काय सगळं झालं? नाही, पाहिलं नाही तसं पाहायला लागन. काय बाई तुमचं काय करायचं ते पहा बाबा. पण शिरपत हं? पहिली तिची फारकत घेऊ. ती लय कोदान करील आणि काही आरोप रचतील आपल्यावर, आणि माझ्या सहित तुला सुद्धा ती बवल का जागा जमिनीला बळ बांधील. काजल मला झाली इकडे ये इकडे आड. आईचा भाग घ्यावा का बापाचा भाग घ्यावा? आता म्हातारी याच्यापाशी नांदत नाही, याला तर बायको शिवाय जमत नाही. आता मी काय करायचं नक्की? अहो दोघांनी 2 शब्द समजून सांगायचे तर तुम्ही निघाले लगेच बोल्यावर चढावायला.
काय बाई तुमचं तर दादा हं? एक 25 वर्षाची पोरगी चालेल का तुम्हाला? अहो तुम्हाला हक्क नाही हो. तुमची पोरगी 25 वर्षाची वयावर आली आणि तुम्ही 25 वर्षाची बापाला पोर पावर आले काय भेजाच्या बाहेर गेले का काय डोकं माझं हे मिटवायचं कवर त्यांचं कवर मिटवायचं पोरगी वयात आली लग्नाला हे मिटवायचं कवर म्या काही करा हा 25 वर्षाची जगाली म्हातारी म्हटलं वाचते तर ठीक आहे माणूस म्हणतं हा शिरपत हो चला जेवण करून घ्या उठा 25 नंतर वर्षाची तुम्ही नाते 25 आता पाणी. लग्नाला आली काय वाटत तर बोलत नाही तू माणसाला काही बी काकातून काढी नाही नाही मग आता तुला तर बायको देणार कोण? अहो मस्त म्हातारी आणि आहे, 25 वर्षाचे देतील का? आणि मी तर म्हणते पाहायचंच नाही म्हातारी पाहू नका ना ते म्हातारीला घेऊन या डोकं न खोकं चला उठा जेवण करा नंतर काजल तुमचे तो निर्णय म्हणणं घ्या. खरं यांना कालच्या रात्री मला रातभर झोप येऊन दिली नाही चला सारखा एक शिरप्या काम शिरप्या करा, शिरप्या आता जेवण शिरप्या करा, तुम्ही बापल्या का ना काय करायचं ते करा दादा चाल पाहिले जेवण कर जेवण जाते का नाही तुला? मग मला म्हातारी नाही मग तुला जेवण नाही जाते का? नाही. ते जेवण न जाणं वेगळं हा आणि आताचं जेवण जाणं वेगळं. आता जेवण मला खायला आणि मी जेवणाला खाणार आहे बरं का. चला मला काही ते बरोबर नाही वाटणार. बाप एक पटन बेपा बेटा दुप्पट झालेले इकडं. मला त्या म्हातारीनेच वाढलं पाहिजे तर मजा येते. टाके काय कळतच नाही झालं काय बी टाकायला लागले ग्रुपमध्ये बावळाट सारखे तरी स्थळाचं कोणाचं मॅसेज कडे काय बडबड चालू हो तुमची? काय नाही मॅसेजचं चाललंय बस कोणाचा मेसेज आला तुम्हाला? मॅसेज काय चालूच राहते आयला तुला तर नुसतं तेच टाकेत येतं कोणाचं मॅसेज आलं आणि काय आलं नाही मोबाईल बघा आपण लागतो तुम्हाला लय मुलींचे मेसेज बी येतात. कुठे मुलीचे काय फक्त ऑफिसच्या मुलीचे आहेत. कोण दुसरं कोण करणार आहे रिकामा आहे. हा का? तुझ्या हा डोक्यात इकडे आई बोलायला काय येणार आता आहे माझी. आई येणार आहे. आई हा. ते आताच आई येऊन गेली ना. आई येते मला भेटायला. हा का हा मला म्हणे मला लय आठवण येते येऊ दे, येते चल, काय अडचण नाही, तुझ्याकडे येऊ दे. मला म्हणत होती. हा मग म्हंटल ये 2-3 दिवस राह. मग तिचं पण मन रमून गेलं की बरोबर जाईल घरी. मन तर रमलं होतं त्याच्यामुळे मी बी जाऊ देत नव्हतं ना. हं? मला आईचं प्रेम भेटत ना माझेच कोणते आई बापे हा मग मग तिला तिकडे पण आहे ना नाही माझे पण बाबा हलवले बाहेर राहते बा तुला मदत होती शांत नाही बसते ना. त्यांच्या हातची भाजी भारी लागतात ना. अरे काय भाजी बनवते आई मटणाची भाजी एकदम भारी. हं? हा मसाल्याची. मटणाचे फक्त ते मसालाच बनवून द्या ते हात नाही लावते मी पाहिलं त्यांच्या गळ्यात माळे मग ते फक्त मसाला करून देते मसाला करताना हा. वरून इकडे शिजून देते आणि इकडे टाकून देते मी. हा, तू एकदा गावाला गेली होती ना म्हणलं मामी म्हण नाही शक्यच नाही मटणाला तर हात तर काय लावेल म्हणे मी हा मसाला बनवून देईल पण छान बनवते ना. हा मसाला एकदम भारी एक नंबर. देख चवच बलदू ना ते एकदम. हो 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 जाऊ स्वभाव लय भारी मामीचा. मामी चांगली ते आहे. मामालाच काय मामा करतात? एकदम मला तेच मामा आहे कळत ना नाही डोक्यात नाही मामा. ते व्हायचं अजिबात काय नाही. वयात हा मग हं? त्या बाय काय आयुष्य आहे मामीला का ग आई कधी आली? आली बाई मला ना हो काय झालं तू का बरं रडतीये? इकडे का बरं रडती का बरं रडती काय आलं? बॅग बॅग ठेव. का हो मामी मामी का हो काय तुम्ही खुशाल लहान पुरुषारी सारखं रडायला बसा पुन्हा काय बनवून झाले इकडे सारखं घे बस ग. बस बस हा पुन्हा काय बनवून झाली काय अहो चालूच राहतं काय हं? त्या माणसांच्या डोक्यात का काही फरक पडला अहो सारखं बोलत राहते अहो मला तर ना सारखे बोलत राहते ते म्हातारा तू. काय बोलले तुम्हाला? आता काय सांगू ग तुला खरं सांग काय सांगू ग त्यांच्या डोक्याने पडलाय फरक खरंच ना ग. होय बाबा होय मेसेज आला. अरे मामाने ते ग्रुपवर टाकेले बायको पाहिजे म्हणून ते बाई त्यांच्या डोक्याने असे बापरे आता या वयात हं? मी तुला नाही म्हणलं ग्रुपवर बाबर डोक्याने फरक पडलाय का नाही त्यांच्या सांगा बरं. पहिल्या बायकोची फारकत बाकी आहे फारकत घ्यायची आहे बापरे अहो मामाने डायरेक्ट ग्रुपवर टाकलं लग्नाचं कसं करते या बाई आता पाय कसं काय माणसानं काय त्याची त्याची असं फारकत झाली असं लिहिलं काय नाही फारकत घेतली का तुम्ही नाही नाही काहीच नाही करेल बरं मग तू काय सांगून आली त्यांना? पशी काय म्हणजे बा तुम्हाला सगळं बोलत का नाही तुमच्या पशी अहो, काहीच गेल नाही त्याने बर का भाऊ तुम्ही म्हणजे आता फसू राहील लोकायला नाही आता तुम्ही फोन करून बोला काहीतरी तुम्ही काय तू काय सांगून आली काय त्यांना? मी म्हणले मी त्यांना सांगून नाही आले मी आले राग राग म्हणले जावा पूर इकडं हा का? मामी तुम्ही ना घर नका सोडी जाऊ घर सोडलं का मग या म्हाताऱ्याला ना एकदम फटी पाहून जाते
हा अहो पटी पाय होती पण ये वय आहे का आता खरं सांगा अहो तुम्ही वय त्यांचं बी नाही वय तुमचं बी नाही पळायचं. अहो पळायचं वय नाही पण माणूस लय तरसल्यावर काय करेल खरं सांगा तुम्ही बी. हा तुम्ही आलेले की या बा मी तुम्ही जावंय म्हणून नका तुम्ही नाही, हे करू. नाही, मी एक तसं सर्वसाधारण सगळं कोणाची बाजू घेत नाही मी. नाही त्या दृष्टीने मी बोल राहिलो. तुमचं मन नाही हा. तसं पण मग असं असं या वयामध्ये माणूस करेल का हो काही नाही करायलाच नाही पाहिजे. आता यांना काय ना आता 70-75 मध्ये यांना बायको पाहिजे यांना काय लाज वाटते पहा काय बरं आता हा मग अहो आपले नातू पोरं जन्म आता काय करायचं नेमकी तो पाऊल उचला आता नंतर तू एक बोला काम कर. आता मामे आले हा. दमल्या थकले त्यांना चहा पाणी कर हा. जेवण दे आणि चालते पाऊल लगेच निघायचं. चाल मग येला आपण तिकडे सोडून आता देऊ. जर मामानं ऐकलं माझीच वाईट आमच्या नाही. संग म्हणजे तरच काय हा, मी बी येतो ते मामा बी तसं सोयरे तसंच ते बोलत नाही काही शिरपतराव. आता शिरपतराव मज बोलतो पण तो म्हातारात लय चढेल खरंच ना अहो, आता अरे मसनात म्हणून गावरे गेले म्हणा. तुम्हाला सांगू नाही पण सांगायची पाळी आली ए मासनात गावरे गेले म्हणा तर कमीत कमी तसं तर वागा तिथे जाऊन काय उत्तर ते द्यायचं असं ऐकल्यामुळे घाम फुटायला लागला आम्हाला. मग तेच तर काय पांचटपणा चाललंय यांचं? लोक नाव ठुत्या ना नाही मग? ठुत्या का? हं? नाही उद्या बायको काय करायची आता तुम्हीच बोला त्यांना तुम्ही नीट पोरं सांगा. फायदा करायची का अजून नाही तुम्हीच नीट करा बाई मला तर मी तर कदारली त्यांच्या पुढं पार हात नाही टेकले. चला तुम्ही ए, पटकन आवर चहा पाणी कर जेवण कर आणि पाहू आता त्या मामाचं काय काय लय झालं आता. मागच्या वेळेस मी काय बोललो नाही खरं शब्दाने. सांगा तुम्हाला मी कधी काय सांगते का तरी नाही तुम्ही नाही सांगते पण हे काय चालू आहे येड्या पाण्याने काम. मग आता काय पुरी पैसे येऊ नाही त्यांनी जर अशी येडे चाळे केले त्याला सरळ सांगा तुमची पोरगी बी तुमच्या दारात ठेवा म्हणून. नाही नाही आता येडून पुढं ना चांगलं दटकटच व्हायला लागल तवा येईल मग रकाने ती. मामी तुम्ही ना काय झालं तरी घर सोडू नका बर का. नाही सोडणार आता. हा घर सोडू नका चला एका हो. उठं सुटले या पटकन. दादा हा ये बाय आपण हे टाक ना गुरबला बाय याचे फोटो आले बाय तुला विचारलं का लय काळी तुला काळीच काय नाही आई, काळी आणि डवळी आपल्याला काय नाही. ही कंची गोरी होती आणि ही बी ही कशी काय तिची बाय ती बरी आहे रे. तिचं वय लय कमी आहे. नाही ती कमी व्हायची ती नको. ती ती हिच्या तोंडाला तिचे व नाही पण तिचं वय हो वय केवढं काय नाही हं. आणि यांची बाय बरी हा ते बघ ती आहे ना आपल्या वयाला शोभती थोडी बरं का. ती वयाला शोभती. गावातलं नाक आहे नाक नाक नाही पण दिसायला सुपर आहे रे. काय 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 वस्तू यायला. हा? बरं तो कस काय शोध केला हा. मी याला टाकलं होतं ना ते व्हॉट्सअपला टाकलं होतं मला आम्हाला नवरी हवे अरे पण मग तुला पाहिजे का मला पाहिजे का इतर सोय रे लाज पुरे सोडल्या का या लाज सोडल्या पुऱ्या. नाही नाही लाज काय सोडत का अरे दोघांना कुशाल ग्रुपवर टाकी द्या बायको पाहिजे म्हाताऱ्याला. अरे तुम्हाला काय आता म्हाताऱ्यानं 3 गोदड्या फाटल्या 3 गोदड्या हा बरं दोघांना रागा मिळ हा रागा म्हणून रागामुळे फाडल्या हा मामा. म्हातारा आता मामा म्हातारा तुमचं म्हणणं काय नेमकं मला सांगा बरं. बस आमचं म्हणणं फक्त आहे ना मुराळीनी इकडे आली का एक दिवस राहिली हा. का दुसऱ्या दिवशी तिनं पिशी भरायची आणि हा. डळायचं. ते पुन्हा तिकडे गेली का 2 दिवस राहायचं. इकडे आली का 1 दिवस मुक्काम करायचा. हा. पिशी भरली का चालली तिकडे. आमचं म्हणणं ये काय म्हणायचंय पुढचं. तुम्हाला आता ह्या वयामध्ये मुलगी पाहिजे का? त्याला आवाज मोजतोय का काही म्हणलं बायको बसनत गेले लाकडे बापाचे. ते लाकडे गेल्या काय तो? माझ्या दादा म्हातारा बद्दल मन नाही म्हातारा वय नाही नाही तुमचं दहा तिचा नाही का दादा. अरे तुला लाज वाटली पाहिजे तू पोटी जन्म घेतलाय तो हा? तुला करतो का म्हाताऱ्याला करतो तुला पगार चालू केला का ग. 2 तुला करेल 2 त्याला कर नाही हाय हाय मी कळले मला कळले लाज तरी कुठं ठेवली तुम्ही बापल्याकानी ए नाही लाज कुठं ठेवली तोंड सांभाळून बोल. मध्ये बायका करता तुम्हाला हो, मामा. लाज वाटल्या का मामा पाहिजे लय झालं आता मागे 4 महिने होतं आता पण तसंच करू राहिले तुम्ही का बरं असं करते. अहो लय झालं हिनं उठायचं ना माहेरी सुटायचं उठायचं ना. माहेर नव्हती ती आमच्याकडेच येते लेकीकडेच येते ती माहेरचं नाव करते फक्त. असं का. मग तिला तोंड नाही का लेखी का चालले म्हणून सांग आमच्याकडेच होती मागे 4 महिने आमच्याकडेच होते ना. का बरं तुम्हाला सासू वाढ लागते का हा मग गोडला सासू वाढ लागते सासू तुमचे साले कसे? नाही साले नाही ते ना तेच चळे खरं ते पाहुण्या माणसावर मग आले बसले चहा पाणी आणू का? नाही काही नाही आम्ही घेतलं. अगं काय जात तसं नाही मी काय म्हणतो आली म्हातारी राहिली रात्री दुसऱ्या दिवशी काढून अहो, द्यायची आम्ही चालत्या पावली घेऊन आलो रात्र बरोबर ठेवली नाही. रातभर राहिलो नाही आलो इकडं इकडं चाललं होतं ये मरे नेलं होतं ना मागच्या वेळेस ठेवलं त्या अवसर मग 4 महिने राहिली ना मग. हा? अहो मी तर यांना सांगितलं म्हातारीला घेऊन या ना काही असं काही येडे चाळे का आता मामा नवी बोलले हा आता हे दिवस आहे का तुमचे असे बाया पाय आणि जुनी म्हण तुमचंही चुकत राहील हो पाहुणे उठपळ काय जात राहा. पहिले तो मॅसेज डिलीट करा.
हिने मॅच टाकले ग्रुप डिलीट करा नाही नाही राहू द्या तो पण ते पाहुणे आले मग आपण म्हणजे मग त्याच्यामुळेच म्हणतो आता पाहुणे काल बोली त्या पाहुण्यांना बरी मी काय होतो याचा आता तुमचं लग्न करायचं का बाबांचं लग्न करायचं ते पाहू आम्ही माझं वय लग्न दोघांचं करायचंय दोघांचं त्याला काय लागलं करायचं आता आम्हाला नाही ते परत बघताय ना ती पोरगी कोण मला नाही म्हातारे करता हा का दादा कशी तुडवील लग्न करायला घेतलं नाही मला आहे ना मला म्हातारा पर चळून गेला म्हातारा ध्यानाव नाही हा एक दिवस मुकाम कर. लय खोडीचा ऐकून घे तू आज बोलली का आज आली का उद्या चालली आज आली का उद्या चालली मग चढलंय कोण थांबा जरा, आत्या चुक तुमच्या बी लेकीच्या पाहुण्याच्या दारात सारखं सारखं काय आहे? हा भांडण झालं आपण येऊ नाही शकत का माझ्याकडे येऊ नाही शकत उठून काय आहे? आली तर आली अहो, नुसते खाऊ का ठेव करत्या मी तुला 100 बार सांगितले तुम्ही याल का ए तुला 100 बार सांगले वरीच्या दारा जावा पण स्वरे दारा जाऊ नये तू काय ते जेडे ती बारा जाती बाबा मग आपल्याला तेच कळायला पाहिजे मग तुला का फाशी दिलं ग पाहिजेल. तुला इकडे कुठे फाशी दिली खाऊ सोय तुम्ही असं म्हणते लेख बाळ कशाला केली ती येळा कळाला येळा काढ काढलाच येते ना त्या माता ती काय आजारी का मग गेली म्हातारी महिनाभर नाही, म्हाताऱ्याला वाटतं कुशाल मारेल हे. मला दाखवलं तिने माहिती का बरोबर आहे ना बाबा. तिनं काय केलंय माहितीये का तव्याचं काळे लावले पाठीला मारलं का? मारेल नाही तव्याचे काळे असं बोट माखून आणि पाठीला वडेले एवढे वळ पाय दाखवले ना आपल्याला वळ नाही मी आजही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो पाहुणे महापौराला माझी काय चाच होतो? होती अहो, ये नळीचे वळे डायरेक्ट शक्यच नाही ऐकून घ्या एक हातात टाळी वाजत नाही तो बाहेर याला काय माहिती नाही म्हातारी आमची देणं नाही हा, म्हातारी एक दिवस आहे ना म्हातारी एक दिवस तर तुमच्या मामाला चटका दिला हा मामा नाही तो चुकले हो द्यायलाच पाहिजे मग चुकले हो चटका द्यायलाच पाहिजे मला चुकले हो द्यायला पाहिजे मामा आपण चुकल्यावर ना चुकल्यावर हो, काय ते पाहुणे, चुकले मी काय म्हणते आमच्या आत्यांचं ना लय तोंडाचा पट्टा आहे आणि एखादा शब्द अशा वायबार बोला त्यांना मामाला ते जरी लागत का हो मामी मामाला बी तुम्हाला तोंड आवरत नाही का मग त्याच्यामुळे यांच्या अहो, भांडण मग लयच अहो माळ घातली माळकऱ्यासारखं वागावा सोयरे हा? एक दिवसाचं भांडण झालं मात्र राग निघून गेली अरे मला मात्र तोंड पाय हा. ती मग ती त्याचं तोंड आहे ना आता ती गाडी नाही करायची घरची जनसेवेच्या गाडी तोंड पाहिजे म्हणून लाकडं तोंड पाहिजे म्हणून एक हा काम का? करा. असं बोलले तुम्ही आईला म्हणजे तिची अपेक्षा अशी आहे डायरेक्ट वैकुंठ राहतात पाहिजे हा तेव्हा कुठं राहतात पाहत नाही तर मग तिथं असं पाणी पाहिजे नाचावा पाहिजे म्हणती म्हणजे तिची काय अपेक्षा म्हणते याच्यावर काय आता सोल्युशन काय हे बा, काढायचंय याच्या तोडगा असा आहे मामी तुम्ही उठसुट पुढे जाऊ नका इथंच थांबायचे घर सोडायचं नाही मामा तुम्ही बी शब्द सहन करायचे पाहुणे आमचं काहीच म्हणणं नाही तिनं फक्त मात्र शेवा चाकरी करायची मग सेवा करत राहिली ना. येळाला चहा येळाला जवळ खाऊ सगळं नाही करते ना नाही सगळं ती करते तुम्हा का करते आम्हा का नाही करीत म्हातारे का नाही करीत अहो मी तर देते सध्या पण मामाचं म्हणणं काय मी बसतो उठतो लक्ष द्यावा खायला प्यायला विचारावा हो मामी या नुसतं भांडणं करीत हो थांबा म्हाता- झाला आई करते तेव्हा तू कुठं जातो मी तिकडेच राहतो ना घरी नाही राहत तू मग मी जातो कुठं सोडून तू जरा इथंच राहू का? हा? अरे म्हातारपणा त्यांना म्हाताऱ्याला म्हातारीच लागायची तुला नाही काय कळत सॉरी झालं कळलं तुला मग मी जातो ना म्हणजे तुमचं म्हणणं कर्म लागायला कर्म लागायला तू मात्र कुठं जातो ते येणे मेंढे घेऊन ठेवल्या तू 4 खाट्या महापोकाठी हा. ते मेंढे आहे ना जेवणाबरोबर बाजू ठेवू का विका त्यांना पहिले विका त्या जावाय बापू हा. तुम्हाला मी खरी गोष्ट सांगतो काय हे सून मूल त्यांच्या परपंचाच्या कामाला जात्या हा मला पाणी कोणी द्यायचं नाही बरोबर आहे हा मामीने द्यायला पाहिजे मी देव करणारा माणूस भरून आणून ठेवला तरी यांना दिसत नाही काय टायमाला आता द्यायचं मामी ही काल आहे माणूस काय दुसरं पाला गेलं पाणी आता आणून ना सगळं ठेवलं सोडून द्या. काय हो, पाणी मामा. पाणी पाणी आत्या, ठेवलं शांत बसा तुम्ही मामा आता तुम्ही बी बंद करा तुम्ही खाली आणि बसा बघू द्या मला. बसा खाली माहितीये तुम्ही का उठपळ आता ना नातू पण त्याचं लग्न व्हायचंय लोक आपले सोयरे जायचे अहो, दारात याच्या करता तर पण झालं ना बाबा याच्या करता महापूरला मागणी आहे ना मागणी यालाच नाही स्वारे कोण केलं असे गबळ बाई या म्हातारीच्या किती कानातन डोक्यातन मेंदू भरावा पण तिचा मेंदू काही ते म्हणजे कॅच आता मी करते समजवलंय आता मामी घर सोडणार नाही बरं का मामी तुम्ही काय झालं तर तुम्ही तर भले मरणं खवाय ना मारू दे ना किती मारितो अहो मारितच नाही मग जावई बापू मी मारितच मारल्यावर कोणी राहत नाही त्यांना तरी पटेल का या वयात अंगावर हात टाकायला मी मारू शकत नाही महादेव चाला मी काला मारू मी फक्त मी हरी हरी करीत बसलो ना हात असा वरवत नाही काय नाही हो, मामा पाहिलं त्या दिवशी मी जवळ बोलून घेते, ठोक्या ठेवून द्या नाही काय नाही काय तो नाही कधी होता आता मात्र ते तोंडापाय मार खाती ती बरं जाऊ दे आता पाहुणे आले जेवण खाऊन करा जेवण करून आलो आम्ही नाही आता असं कुठं जाता
आता जेवण खाऊन करा आता शांत राहा. आता आईला सोडून चालली मी. बाई हा तुझ्या आईला काय फाशी देईल नाही मी. हा मग एवढा हात कस काय वर आहे ना असा. तो उशा खाली होता म्हणती राती आणि तो हात बाथरूम मधून येता आता तेव्हा बी धक्का लागलाय त्याला. तुम्ही मामी जरा चढून वळून नका सांगायचं हो. तुम्ही बिले हे करत्या थोडं सहन करीत जा. जावय मी खोटं बोलल का नाही तुमच्याशी? खोटं नाही कधी बोलणार खरं पण मग सांगा ते काय लय होऊन झालं ते. असं नाही ना. आणि बापू तुम्हाला बी आणि तिच्या माहेरच्या माणसांना बी जरी तसं काही लयच फोर्स वाटत असेल या म्हाताऱ्याला कोण बायका देतं ना महापौरानं माझ्याकरता कोशिश केलेली आहे. मामाश्री, मी असं म्हणाल का नाही नाही मला वाटतं का चला, माझं आता आपण बाई एवढं माझं मी सांगतो आता आहे ना भाऊ बायकोचं जर नाव काढलं तर खरंच म्हातारा तुडविलच मी आता आता भले ते करा तुम्ही मामी. बाई बायकोचं जर नाव मी काय होतो आई ही काठी आणि यांचं कमर मग, हा? या बाई मी काय होतो जाई माझं म्हातारं पण ऐकून घ्या म्हातारीच्या पायरी राहायचं हा. म्हातारीच्या पायरी राहायचं म्हातारी चुकली 100% म्हातारी मी बायको करणार. अरे काय चुकायला मी काय चुकते इड काही बी येडे- माझा पोरगा हे मालतो सुनबाई हात चालला. तुला माहित नाही आम्ही जिगरी हाच वाळलाय हो बर का हेच माणूस निर्लज दिसत. आहे का नाही नाही हो हो नाही जावई बापू तसं नाही. ये बाई, अरे बाबा तुझ्या आईचा संसार मोड राहिला तू. पण ती आई आई एक मसन काही एक मारे आई आहे. मी आहे ना मी मोडू देईल का माझ्या पुरीचं लग्न व्हायवर आलं ह्याचं काय का त्या बाबाचं. ऐका म्हातारीचं काम काय नातवंड सांभाळायचं म्हाताऱ्याला खाणं पिणं घालायचं म्हातारी सारखी त्याला डोकं लावायचं सारखं डोकं लावायचं सारखं डोकं लावायचं. झालं ना आता सगळं हा आता अजिबात भांडण नाही पाहिजे. बिलकुल नाही. एक काम करा मस्त सरबत बनवा लिंबू सरबत बनवा. चला 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 करा मग चला. आता चला आता तुम्ही मस्त घ्या. एखादा किलो बरं पाहू का हा? आहे बरं. एवढं बी थंड नाही हो, मग सर्दी अरे आहे. 50 किलो आण ना एखादा किलो ना काय होणार रे डोक्यावर ठेवून सगळे थंड होते चला चला शांत होती